आदत मध्ये ओपनच्या फायनल येतात भरपूर अशा त्याच्या फायनल आता मोस्टल्यानं एवढ्या फायनल येते. जोडला कसा आहे आपला पिस्टन? बिंजोडने आजपर्यंत एका विषयाला मार नाही खाल्ला. सर्व जिंकले. भरपूर बिंजोड झाले पैऱ्यासाठी आपण नवीन असं ना भरपूर वायदे घालवले बैलांना घडवायसाठी भरपूर पैसे दिले बऱ्याच बैलांना नाव नाही घेत. त्याचं शरीर आहे पाय वगैरे भरपूर एकदम बांधा वगैरे मजबूत आहे. त्याचं चौक वगैरे कसं आहे ते सेम घोड्याची घोडा टाईप आहे. नक्कीच दादा, जसा आता गट पास झालाय, सेमी ला पोहोचला आपला पिस्टन, सेमी सुद्धा पास करेल आणि फायनलला सुद्धा राहील. हो, नक्कीच. हीच विश्वासाने आणि आपल्याला भरपूर कमवून दिलेले असं काय नाही की मार खाल्ला तरी काय वाटत नाही. आणि आपल्यासाठी भरपूर काय त्याने आतापर्यंत बरेच टू व्हीलर जिंकलेले आहेत. किती? 11 टू व्हीलर जिंकलेले आहेत. एक ट्रॅक्टर जिंकला आता महान भारत केसरीला 3 नंबरचा ट्रॅक्टर जिंकलाय. आणि त्याने भरपूर फायनली त्याच्या पाळत शिकवत बरेच. असं काय नाही आपल्याची कोणी इच्छा म्हणजे सगळं आपल्यासाठी करून दिलेले आणि तो करून देतोच. मित्रांनो, पिस्टन 2211 आणि आपल्या बाईकचा नंबर सुद्धा 2211 आहे. आणि हे मला तुम्हाला सांगायचं होतं की मी जी नवीन बाईक घेतली त्या बाईकचा नंबर पण 2211 आहे. कारण का माझ्या मुलीचा वाढदिवस 22 नोव्हेंबरला आहे आणि त्या निमित्ताने मी माझ्या गाडीचा नंबर सुद्धा 2211 घेतलेला नाही. पिस्टन बैलाचा सुद्धा नंबर 2211 आहे. आणि याने मानाचा मैदान जो हिंद केसरी मैदानाला सुरुवात होते पुसेगावच्या मैदानात 27 गटाला गट पास केलेला आहे. त्याच्यासोबत होता रायफल 8181 आणि पिस्टन. सो पाहू शकता. आता आपण छोटीशी मुलाखत घेऊया, जाणून घेऊया पिस्टन बैलाबद्दल, नियोजनाबद्दल आणि बरंच काही. तोपर्यंत पिस्टन बैलाला आपल्या चॅनल मार्फत. सो दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव ओंकार लक्ष्मण मिसाळ. माझ्यापाशी असतो दादा. बारीकपणापासून त्याला मी लहान सांभाळलाय. पिस्टनची ओळख द्यायला काय पब्लिकला गरजच नाही, कारण पिस्टन जिथून तुम्ही घेतलाय आदत वयापासूनच तो कारकिर्दी करतोय आणि आपल्या चॅनेल मार्फत हा पिस्टनची मुलाखत तिसऱ्यांदा येते. सो मला काही नवीन नाही त्याच्याबद्दल, पण हा जो मानाचा हिंद केसरी पुसेगाव मैदान आहे त्या मैदानात त्याने गट पास केला ही मोठी गोष्ट आहे. कसं वाटतं दादा? इथं गट पास करणारा महत्व आहे. गट पास करायला म्हणजे फायनल येत बाकी. आणि दादा, आज रायफलचा आणि पिस्टनचं नियोजन दादानी सांगितलं 1 महिन्यापूर्वी झालं होतं, पण कसा पैरा ठरला गेला तुमच्या डोक्यात आला? म्हणजे आमची गाडी 2-3 वेळा पडलेली, फेरा बी काढलेला आम्ही. 2 महिन्यात गाडी पडलेली, रवी राहिलेली आमची गाडी आणि गाडी पळत दिसते. गाडी तळे आमच्या म्हणजे या आधी म्हणजे फेरा काढला होता तुम्ही पिस्टन रायफल? 2 महिन्यात गाडी राहिलेली फायनलला. 3 नंबर केला होता एका महिन्यात 2 नंबर काहीतरी केला होता. याचा सराव कसा केला जातो दादा? पिस्टन बैलाचा सराव कसा असतो? सराव म्हणजे काय त्याला पाहुणे वगैरे असते, जर गॅप जर मैदानात गावला तर आपण 8-10 दिवसांनी वगैरे पळवतो. आणि मैदानात कसं काढतं त्याला? 8-10 दिवसांनी मैदानात 8-10 दिवसाने मैदानात असतो. आणि प्रत्येकाची इच्छा असते की ह्या मैदानात गट पास व्हावा आणि आपला बैल गट पास झाला आणि आता सेमीला जाईल. सेमी सुद्धा तो सुदैवाने पास करेल. काय वाटतं त्याच्याबद्दल? कारण भरपूर टॉपची बैल आहेत. हो, आता हा हारजीतचा खेळ आहे. बैल पाळण्याला म्हणजे नको आपण बोलून काय बैल त्याचं आपल्याला काय माहिती की नाही का बैलाचं काय होतंय काय नाही. शेवटी बैल पाळणार आहे. बैलाचा आपण जर त्याची सांभाळ सगळं जर असेल टायमिंगला तर बैल 100% पोहोचतोच. दादा, पिस्टन बैलाचं साधारणतः किती वय झालं असेल? वय आता 3.5 वर्षाचं आहे. 3.5 वर्षाचं झालंय. पाहू शकता मित्रांनो, 8 दिवस झालं दात पाडलाय. चौसा आहे 4 जाते. आता 8 दिवस नुकताच झाला मित्रांनो, त्याने दात काढले. सो चौसा आहे तो. आणि दादा, पुढचं नियोजन कसं असणार आहे रुस्तम हिंद केसरीचं? रुस्तम हिंद तारीख तर आता नाही अजून पडली. हो,
पाहणार तिथं पण म्हणजे मागच्या वेळेस बी गाडी सेमीला थोडस पब्लिक मुळे कुठं झालं उलट्या गांधी झाली होती आपली गाडी पक्षाची गाडी होती नियोजनातच जाणार तिथं पण खेळायला. पिस्टन बैल आपण कुठून घेतला होता? आपण हा दीपक जाधव पळशी आणि बाजीनाना वाघवाडीचे सिंगमचे जो मालक आहे त्यांच्यापासून आपण हा घेतला होता. एक 7-8 महिन्याचा असताना तरी मग आपण 1-2 महिने चांगला सांभाळला जरा तयार केला त्याला तब्येत वगैरे त्याची सगळं दूर. पिस्टन बैलामध्ये काय बघितलं आणि तुम्ही त्याची खरेदी केली आहे आणि कितीला आम्ही असं समोर वगैरे बघितलं नव्हतं आम्ही फोनवर फोटोत बघितला होता. फोटोतच म्हणजे आम्ही त्यांच्यावर पहिला एक बैल घेतला होता त्यांचा आमचा विश्वास आहे नाही का एक नाही का चांगला विश्वास आहे. कितीला खरेदी केली होती दादा? आपण तेव्हा 40,000 रुपये घेतला होता एक 8 महिन्याचा असताना. आणि आज तो नाव करतोय. हो आणि आज त्याने बघायला गेलं तर- बोला ना दादा. आणि आपल्यासाठी भरपूर कमवून दिले असं काय नाही आपण पैशाचा विषय काढत नाही त्याची किंमत वगैरे कधी काय केलेली नाही. आता मग भरपूर त्याची आपल्याला खरेदी हे झाली नाही का बऱ्याचदा पैशाला मागितलं पण आपण त्याची कधी किंमत केलेली नाही आपल्याला द्यायचंच नाही. दादा त्याचा खुराक काय दिला जातो त्याला? त्याला रोजचं 5 लिटर दूध आहे 3-4 अंडे असतात रोजच्या दुधात परत रत्तीभात डाळ असते बैल मिक्स असतं रोजचं सकाळचं कडबा वगैरे संध्याकाळची कुटी दुपारची मका असं 3 टाइम हे असतं. हो दादा हो दादा तुम्ही धरून दिला नाही करा सगळी पाहू शकता फोटो काढण्यासाठी आवडा सगळे मला मान्य आहे ना बैल आम्ही सर्वजण येतात. दादा आता पिस्टन बैल बद्दल सर्वांनाच माहिती आहे आणि तो प्रत्येक अड्ड्यात नाव करतोय. हो. सो कधी त्याच्या विक्रीसाठी फोन आला होता का तुम्हाला? हो भरपूर फोन आले. मग तुमचं काय उत्तर होतं तेव्हा? ना आपल्याला त्याची किंमतच करायची आपल्याला द्यायचंच नाही असं काय आपण काय 20-25 लाखाचा बैल घेतला आणि की त्याला द्यायचा ना आपल्याला पैशाची गरज आहे आपल्याला भरपूर आहे आपल्याला देवाने भरपूर दिलेलं आहे आपलं मार्केट कपडा मार्केटचे गोडाऊन वगैरे आहेत म्हणजे आपलं भरपूर आहे आपल्याला त्याची किंमत करायची नाही किंवा आपल्याला काय पैशासाठी नाद करत नाही आपण आपला एक आनंद म्हणून नाद करतो. म्हणजे तुमचा बैल गाडाप्रमाणे दुसरा सुद्धा व्यवसाय आहे? हो आपल्याला किल्लार शेतात ते 2 मोठ्या मापाचे बैल आहेत एक ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलीच्या पालखीला बी आपली बैल होती आणि दरवर्षी असतात दिवे घाटात बी आणि आपल्याला मान मिळाला होता या वर्षीचा. आता तुम्ही मगाशी म्हटलं की पिस्टन बैल आपण फोटो बघून घेतला होता हा. आणि त्याला घरी येऊन तयार केलं. सो त्याची सकाळपासून काय दिनचर्या असते दादा खाण्यापासून ते सरावापासून? तर रोजचं टायमिंग म्हणजे सकाळी आपण एक 2 गोठा आहेत एक संध्याकाळचा आतमध्ये असतो घरा शेजारी गोठा आहे एक बाहेर दुपार सकाळी 6 वाजता आपण त्याला बाहेरच्या गोठ्यात बांधतो मातीत त्याच्यानंतर मग त्याला सकाळचा कडबा असतो दुपारी 12 वाजता पाणी पाजलं की मग त्याला मका टाकायची मग दिवसभर त्याच्यावरच संध्याकाळी परत आतमधल्या गोठ्यात घेता की नाही संध्याकाळी दूध वगैरे रतीब बितीब ठेवायचं त्याच्यानंतर मग कुठे टाकतो तेवढंच त्याचं रुटीन सकाळीच परत. दादा पिस्टन बैल जेव्हा आपल्या दावणीला आला तुम्ही त्याला घडवल्यानंतर त्याला कोणत्या मैदानात उतरवलं आणि लक्षात आहे? हो आपण त्याला पहिला म्हणजे फेर काढलं होतं 2 त्याला चांगला पळाला होता. त्याच्यानंतर विजय कोणत्या? त्याच्यानंतर डायरेक्ट आपण एक नारायणपूरच्या मैदानात गट पास केला कडणी सेमीला बी कडणी होतो दुसरा टाकला मार खाल्ला आपण पहिल्याच मैदान दुसऱ्या मैदानात आपण कडणी पळून 3 नंबर केला होता बोबगावच्या मैदानात. आदत मध्ये ओपनच्या फायनल घेतल्या भरपूर अशा त्याच्या फायनल आता मोस्टल्यानं एवढ्या फायनल घेतल्या. दादा मी नेहमीच घाटावरती आले होते मी मुंबईचा आहे आमच्याकडे बिंजोडची शर्यती असतात आणि इथे मोस्ट ऑफ दी गटाप्रमाणे शर्यत चालतात. मी एक प्रश्न विचारतोच प्रत्येकाला की जसं गटाप्रमाणे आपला पिस्टन धावतो कधी बिंजोडला धावतो का? हो बिंजोड आपण त्याचे बिंजोड बी भरपूर झालेले आहेत सासवड पाटीला ते बोरजावाडीला भरपूर बिंजोड झालेले आहेत. बिंजोडला कसा आहे आपला पिस्टन? बिंजोडने आजपर्यंत एका दुसऱ्याला मार नाही खाल्ला सर्व जिंकले भरपूर बिंजोड झाले आतापर्यंत. दादा आता जेव्हा हा नवीन बैल घेतला होता तेव्हा तुम्हाला कधी उजेडात बैल तर तुमचा आधीपासूनच आहे पण कधी असे आपण नवीन असं भरपूर वायदे घालवले बैलांना घडवायसाठी भरपूर पैसे दिले बऱ्याच बैलांना नाव नाही घेत आपण घडवायला पैसे घालवलेले आहेत म्हणजे बैल घडवण्यासाठी. मग आता कधी तुम्हाला वायदे देण्यासाठी फोन येतो का? हो मग आता मला भरपूर फोन येतात महाराष्ट्रातून सगळ्यांचे फोन टोटल महाराष्ट्रातून फोन येतात मला बैल द्या आम्हाला बैल द्या आमच्यावर इच्छा आहे तुमच्यावर पळायची. म्हणजे आता कसं असतं शेवटी ज्याचा बैल गुलाल आहे आपण त्याला बैल देतोच. काय होतं काही लोकांना राग येतो की बैल नाही देत
त्याच्या मागचं बी काही ना काहीतरी कारण असतात ना, मार खाल्ला तर लोक आपल्याला बरोबर. आज तो पिस्टन बैल जर नाव करतोय आणि जर आपण कोणालाही बैल देऊन, माझं मत म्हणजे कोणाला मित्रांनो पिस्टन त्या ताकदीचा आहे, त्या ताकदीचा जर गरीबाचा जरी बैल हो आपण 100% त्याला देणार ना बैल, तो बैल बी गुलाबात पाहिजे ना. त्यावर जर दुसऱ्या बैलावर जर आपण मार खाल्ला तर ते आपल्याला बी थोडस हे वाटतं ना का. सराव काय असतो सराव वगैरे? सराव त्याला रोज 1-2-3 दिवसांनी चालवणं वगैरे असतं, पाहुणे असते त्याला 15 दिवसाला कॅनेलला वगैरे, नदीत वगैरे. आणि खाण्यामध्ये कसं जातं, सकाळचा दुपारचा रात्रीचा चेंज असतं, तुमचं कसं असतं, काय असतं? सकाळचं असतं ना मका असते, दुपारचा कडबा असतो, संध्याकाळची दूध वगैरे असतं, रतिबा असतं, मग कुठे असते संध्याकाळची. दादा आता याचे शरीर श्रेष्ठ बघू शकतो तर व्यवस्थित आहे. त्याच्या आता शरीर म्हणजे असं कोणतं माहित नाही की असं बैलाच्या आत्ता म्हणजे माहित त्याला असं खायला वगैरे लागतं मैदानात बी. काही जण म्हणतात की मैदानात खायला नसतं, काही लोक खायला 2-2 दिवस टाकत नाही पळा जायचं म्हणून. त्याला जेवढं खायला वगैरे असं तेवढं हे दाखवलं. दादा कधी कधी असं होतं आपण बैलाच्या प्रेमापोटी आपण त्याला खूप खायला देतो आणि मग कधी कधी त्या बैलाचे शरीरश्रेष्ठ खूप वाढते. मग कधी कधी आपल्याला ती शरीरश्रेष्ठ कमी आपल्याला कळतं ना रोजच्या त्याच्या दिसण्यात. मग ते कमी करण्याची वेळ येते, मग तेव्हा आपण अचानक त्या बैलाचं खाणं कमी नाही ना, तसं काय करत नाही आपण. तर चालवणं वगैरे त्याला जर व्यायाम वगैरे असेल तर आपोआप सगळं व्यवस्थित ओके. त्याचे चेक्स वगैरे त्याचं शरीर व्यवस्थित बघा ना कशी, पायाला गोड्या का त्याचं शरीर आहे, पाय वगैरे भरपूर एकदम बांधा वगैरे मजबूत आहे. त्याचं चौक वगैरे कसं आहे, ते सेम गोडा टाईप अशी. नक्कीच दादा, जसा आता गट पास झालाय, सेमीला पोहोचला आपला पिस्टन, सेमी सुद्धा पास करेल आणि फायनलला सुद्धा राहील. हो नक्कीच. हीच ईश्वरचरणी आणि आपल्याला भरपूर कमवून दिलेले, असं काय नाही की मार खाल्ला तरी काय वाटत नाही. आणि आपल्यासाठी भरपूर काय त्याने आतापर्यंत बरेच 2 व्हीलर जिंकलेले आहेत. किती? 11 2 व्हीलर जिंकलेले आहेत. एक ट्रॅक्टर जिंकला आता महान भारत केसरीला. महान भारत केसरीला 3 नंबरचा ट्रॅक्टर जिंकलाय. आणि त्याने भरपूर फायनली त्याच्या पारितोषिक आहेत बरेच. असं काय नाही, आपल्याची कोणी इच्छा म्हणजे सगळं आपल्यासाठी करून दिलेले आणि तो करून देतोच. मित्रांनो, या पिस्टन बैलाची मुलाखत तुम्ही खूप पाहिल्या असतील आणि प्रत्येक ठिकाणी पाहिल्या असतील आणि आपल्या चॅनल मधून पण पाहिल्या असतील, पण पुसेगावच्या मैदानात आपण त्याची मुलाखत घेतली गटपास केल्याने. सो एक वेगळाच अनुभव आहे. आणि पिस्टन आणि रायफल आज आपल्याला पाहायला भेटले. पहिरे असे आहेत आज मैदानात की दादा खूप गुपित आहेत. हो सो गुपित असल्यामुळे थोडी मजा पण येते, एन्जॉयमेंट येते. लोकांमध्ये ही उत्सुकता असते की आज बतूर सोबत कोण आहे, आज पिस्टन सोबत कोण आहे, भरपूर आज म्हणजे बाब्या सोबत कोण आहे. बाब्या तर आता मला दिसला नाही, बघूया जाऊन. सो दादा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. सो बघू शकता पिस्टन.